तुम्हाला सीन बघायचं एक मशीन आता लावलंय सोडून. त्यांना दुपार जी येणार होती भरपूर त्याने टांग दिल्याने. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राजन फिल्टर या चॅनलवरती. तर आपलं डेलीप्रमाणे आज पण दूध वगैरे काढून झाले. आत्ता जातोय दूध घेऊन घरी. थंडी तर काय ॲज एक्सपेक्टेड मजबूत पडले आणि धुकं पण पडले. धुकं एवढं नाही पण पडलं आहे साधारण. भरपूर मस्त थंडी पडली आहे. पण आता जाऊया. आज माणसं येणार आहेत. हे गवत वगैरे हे केलेलं आहे ते भरायचे, म्हणजे उटी घालायची त्याची. तर आता बघू, माणसं येणार आहेत कामाला. तर पटपट काम वगैरे सगळं आवरून टाकायचं आहे आज. बघू आता कसं काय होतं ते दाखवतो पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला. तर आता जातो पटपट घरी, कारण डेलीवर घेऊन जायचं आहे दूध. तुम्हाला सीन बघायचं एक असं फक्त तुम्हाला गावीत बघू शकता तुम्ही. मुंबईला असं कधी तुम्हाला दिसणार नाही कुठे कॉन्क्रीटच्या लाईफमध्ये. दाखवतो बघा, तुम्हाला नक्की आवडेल. सी दिस. मशीन आता लावलंय सोडून. त्यांना दुपारी नंतर आणता येईल. आता मी जातोय, ते आमच्या 2 माणसं कामाला येतात, त्यांना घेऊन येतो पटपट जाऊन. घरटेवाडीत जायचं. तर आता जातो बाईक घेऊन. थंडी तर लागते पण काय करणार, जातो आणि घेऊन येतो. चला. माणसं जी येणार होती भरपूर त्याने टांग दिल्याने, आणि आता आम्ही इकडचीच माणसं बोलवलेत थोडीफार. तर बघूया येत आहेत काय. आणि आम्ही चालू केलं आहे आता काम करायला, म्हणजे गवत वगैरे बऱ्यापैकी आता टाकून झालं आहे. म्हणजे इकडे जे जवळ होतं ते आम्ही टाकलं, पसरवल्यावरती. तो माच केला होता त्याच्यावरती. दाखवतो थांबा. हे सगळे भारे होते बांधलेले, ते आम्ही टाकलेत आता वरती पसरवून. ते आणि आम्ही दोघांनी टाकलेत. आता अजून पसरवलेलं गवत आहे ते आता ह्याच्यावरती येईल. हा बेस झाला. आता ह्याच्यावरती गवत टाकणार सुट्टं. ते हे बांधलेलं होतं पण आम्हाला वेळ नाही गेला जास्त. 15-20 मिनटात आम्ही याला लावून टाकलं तेवढं. तर आता बघूया पुढचं पण लावून टाकू. आता कोण आली तर ठीक, ना आली तर काय आम्हीच करू. बघतो आता. तर 2 माणसं आलेत. आता जातो. आता थोडं काहीतरी खातो, काय खाल्लं नाही, नाश्ता वगैरे पण नाही केलं. करतो आणि मग गवत टाकायला सुरुवात करतो. कारण आत्ता आम्ही ते जरा कुंडा आला होता काल मशीनचा, तो आता भरला, पॅक केला. आता भाकरी वगैरे खातो आणि जातो, काम चालू करतो आता. त्याशिवाय काय पर्याय नाही.
3 माळ्यांमधलं गवत आता टाकून झालं आहे. अजून 7 माळ्या बाकी आहेत. तेवढं टाकून झालं की झालं. परत घराजवळ थोडंसं गवत आहे, ते काय नंतर आणता येईल. तर आता बघू किती होतं आणि काय ते. तिकडे पसरवले ना ते झालं. आता हे एवढं मी जमा केलं आहे सर्व. आता हे घेऊन जायचे बस. अजून ही 1 2 3 4 आणि 5 माळ्या बाकी आहेत फक्त. बाकी झालं आता फक्त न्यायचं आहे. आता 2 वाजायला आलेत. मी पण आता जातो, जेवतो. भाकरी खाल्ल्याला खूप टाईम झाला आहे, दमायला झालं. कारण मी एकटाच वरती करतो, बाकीची माणसं आहेत ते सगळी घेऊन जातात. ती सवय नसल्यामुळे इकडे दुखतं हाताला, म्हणून जातो. आता काय त्यांना ते वरती करून ठेवलं आहे मी. थोडा आराम करेन मग. तर आता आलो आहे, परत चालू करतो काम. माणसाने केलं आहे चालू, जमा करून गेलेलं ते. आता बघतो परत काय होतं ते. जेवढं होईल तेवढं करणार आज. बाकी काय राहील ते उद्या. बाकी काय 4च माणसं आहेत आम्ही. बघतो. आता एवढी घालून झाली बघा सगळं. हा जेवढा गवत आणलं तेवढं त्याच्यापासून. तर यातून बाकी आहे अजून 5 ते 6 माळ्यांमधलं बाकी आहे. आता एवढं कंप्लीट झालं आहे. ते ठेवलं आहे गवत कारण ते एकदम टॉपवर टाकण्यासाठी. यामुळे इथलं आता पण मी थोडंसं टाकून दिलं आतमध्ये वरती ह्याच्यावरती ओटीवरती. आता ते समोरच्या 3 माळ्यात बाकी आहे आणि हे थोडं राहिलं आहे ते. तर आत्ता एवढं झालं आहे. तर आता उद्या बघतो. पप्पा माणसं बघणार आहेत अजून, कारण अजून तिकडे घराजवळ पण थोडंसं गवत आहे, ते पण मग टाकता येईल. आणि आता दूध पण काढायचं नंतर. तर बघूया आता काय एवढं गरम होत नाही, पण ते गवत वर करून करून हात दुखलेत, जवळ आलेत पूर्ण. मोबाईल पण होल्ड करायला होत नाही. आता बघतो, तुम्हाला दाखवतो किती उटी झाली आहे ती. तर नक्की सांगा व्लॉग कसा वाटला ते. आता काय ताकद राहिली नाही. जातो घरी, चहा वगैरे पिऊन नंतर येतो दूध काढायला. जातो आता. त्याचं झालं आहे आवरून. नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.